आ
Thank you.
मनी स्मरावा समपाय करकटी आजी बोलू नको आजी 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 बोलू नको बापा आजी काऊन करतो ते सुरुवातले पहिल्याच घासाले खडा लागला आता काय सांगू प्रीत जाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभातटी भिवरीच्या पाहिल्या वेखलावी बैसे जीवी जडोली समपाय करकटी उभातटी भिवरीच्या तुका म्हणे भक्ती काजा धावेला जालमलाही समपाय करकटी तुम्ही फक्त स्वर पकडून ठेवा उभातटी भिवरीच्या सत्यं ज्ञानमनंतम नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठ प्रांगणरिंगणलोलमनाजासं परमाजासं माया कल्पित नानाकारमनाकारं भुवनाकारं श्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं पांडुरंगाकरु प्रथम नमः दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजते जस्फुरति प्रदेशं विरेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय Oh
झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चोंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पंढरीपर प्रकरणातला 4 चरणाचा आणि कुणाचं स्मरण करावं पारमार्थिक व्यक्तीने किंवा पारमार्थिक वाटचाल करणाराने कुणाचं स्मरण करावं आणि आपण ज्याचं स्मरण करतो तो आपल्या काय उपयोगात येतो या अभंगामध्ये सांगतात विठ्ठल पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदि करून समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज आदि करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादानं आणि आपल्या भारत खुर्द यांच्या सर्वांच्या या सर्व गावकऱ्यांच्या अबाल वृद्धांच्या सहकार्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेला 38 वर्ष 37 वर्ष सलग चाललेला आहे 38 वर्षामध्ये आपण या सप्ताहाला पदार्पण केलेलं आहे नामदेव महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं महाराज पारमार्थिक नियम चालवण्यासाठी फार मोठे कष्ट लागतात पहा काय आहे व्यवहारात एखाद्या कुटुंबामध्ये 2-5 लोक असतात पहा त्या 2-5 लोकांचा ऍटिट्यूड त्यांचा दृष्टिकोन एक नसतो पहा वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे ते लोक असतात ऐका नाही पण परमार्थात संबंध गावा मिळून हा सप्ताह चालतो आणि 38 वर्ष सलग चालतो तो हा विशेष आहे नामदेव महाराजांना म्हणावं लागलं नामा म्हणे केशी राजा केला नेम चालली माझा नेम चालवा बाबा तुम्ही परमार्थाचा नियम जो आहे ना हा कठीण आहे आणि आपण सर्वांनीच तो नियम 38 वर्ष झाले चालवत आहात अतिशय चांगली गोष्ट आहे भागवत कथेचं आपण श्रवण करत आहात हरिभक्तीपरायण आमचे दत्तात्रय बाबा हरिभक्तीपरायण सर्वच महात्म्य आता काय कोणाचं नाव घ्यावं असं काय नाही पण सर्वांचंच नाव असं आहे की सर्वांचंच नाव घ्यावं वाटते पण सर्वांचे नाव काही लोकांचे माहिती नाही आणि काही लोकांची माहिती आहे तेवढा वेळ नाही पण आता ओझरत हरिभक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली या नियमानं हरिभक्तीपरायण आमचे अमोल महाराज धनलोभे त्यांचं आळनाव जरा विचित्र आहे बदलून घ्यावं वाटतं मला धनाचा अजिबात लोभ नाही आता ते शेवटच्या दिवशी मला वाटते आपला असू द्या धनलोभे कसं काय नाव ठेवलं माहित नाही पण हरिभक्तीपरायण आमचे धनलोभे अतिशय गुणीजन लोक आपल्याला मिळतात ही फार जमेची गोष्ट आहे हरिभक्तीपरायण आमचे विनोद गुरुजी खंदारे आपल्या परिसरामध्ये भरपूर येत राहतात हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराजांचं नाव माहिती मला रामेश्वर महाराज अनेक सर्व मोठी मंडळी टाळकरी गायक वादक चोपदार आपण सर्वजण श्रोते 1 तासभरात सेवा उरकायची आहे 9:30 वाजले 10:30 वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे गेल्या 38 वर्ष झाले आपण श्रवण करत आहात बहुतांश माझं तेवढं वय नाही एसटी वाला म्हणतो मला कधी कधी हाफ तिकीट करून घ्या आबा पण माझं वय तेवढं नाही आपण तेवढा परमार्थ केलेला आहे आणि मग प्रत्येकाला मी हे सांगणार नाही आजी बरं का की टाळी वाजवा कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणा 38 वर्ष झाले तुम्ही कीर्तनकार ऐकत आहात तुम्हाला सर्व श्रवणच आहे सर्वांना श्रुत आहे त्याच्यामुळे मधून विठ्ठल विठ्ठलची प्रोव्हिजन म्हणजे काय कीर्तनकाराला आठवत नाही म्हणून नाही बरं मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणायचं हे काय कीर्तनकाराला आठवत नाही म्हणून नाही तर बाबा माझा या सप्ताहामध्ये काय इन्व्हॉल्व आहे मी कोणत्या पद्धतीने सहभागी होऊ शकतो
की नुसतं श्रवण करावं का, तर नाही. संप्रदाय हा विशेष आहे संप्रदायाचा की सर्वांकडून ती साधना घडली पाहिजे. म्हणून विठ्ठल विठ्ठल ही भजन मध्ये मध्ये म्हणायचं आहे आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी मुखाने म्हणून टाळी वाजवायची आहे. विठ्ठल तुमच्या गावात मनातल्या मनात म्हणण्याची सवय आहे का लोकांना? असं काही बिमारी आहे का लोकांना बोलू नये म्हणून कीर्तनात? तसं काही नाही ना? नाही तसं, म्हणजे आमच्या भागात तसं आहे म्हणून म्हणतो. तर तुकाराम महाराज म्हणतात काय करावं या गेल्या हळदीला. अभंग आपल्या कीर्तनाला तर येते, कीर्तन श्रवण करायला येतो, अभंग श्रवण करायला येतो, पण कीर्तनात आल्यानंतर या धर्ममंडपात आल्यानंतर त्याला काय रोग येतो काय कळत नाही. लहान पोरं सांभाळतात, तुम्ही सांभाळता का? सांभाळावं लागतात म्हणा महाराज. आता तुमच्या मागं पुढं कोण नाही. आता आम्हाला त्या शक्यता अनुभव नाही, पण तुम्ही सांभाळता. आमच्या माता मावले सांभाळतात. तू बऱ्या बोलतात बाबा. लहान पोराला सांभाळत असताना कशा पद्धतीने सांभाळतं बरं? रडू नये अशा पद्धतीने सांभाळता की नाही? आणि इथं आल्यानंतर काय त्याला म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचं नाव घ्यायला काय लाज वाटते त्याला, आहे की नाही? लाज देवडी नारायणी वाकडी वाणी पोराला सांभाळत असताना नाही नाही ते करतो, पण आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, पहा आपण या धर्ममंडपात येतो, लाखो रुपये खर्च होतात, महाराज लोक मोठे होतात, आपल्या हातात काय पडते सांगा? आपल्या हातात काही पडत नाही. आज महाराजांकडे नाही नाही त्या गाड्या, नाही नाही त्या माड्या आहेत, पण आपल्या हातात काही पडत नाही 7 दिवस गेल्यानंतर. म्हणून आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट बघितला पाहिजे, काय बेनिफिट होतो आपल्याला हे बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. आपल्या कल्याणासाठी आपण विचार केला पाहिजे. पहा आहे का नाही? म्हणून हे सप्ते आहेत, हे कार्यक्रम आहेत पहा. आणि म्हणूनच की काय अट्टहासानं तुकाराम महाराज आदी संतांचे अभंग घेऊन आपण त्याच्यावरती चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करतो. तसं 1 तासभरामध्ये आपल्याला ही सेवा उरकायची आहे. महाराजांचा हा अभंग पंढरीपर प्रकरणातला आहे. आता पंढरीपर प्रकरण म्हणजे काय? तर पंढरीपर प्रकरण म्हणजे त्या प्रकरण वाईज अनालिसिस करून भगवंताच्या आपल्या तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं आपल्या सद्गुरु जोग महाराजांनी वर्गीकरण केलेलं आहे. पहा, नामपर प्रकरणातले अभंग आहेत की जे नाम सांगणारे आहेत. काही पंढरीपर प्रकरणातले अभंग आहेत की पंढरीचं महात्म्य सांगणारे आहेत. काही अद्वैतपर प्रकरणातले अभंग आहेत, काही कीर्तनपर प्रकरणातले अभंग आहेत, काही गवळणीचे अभंग आहेत, काही काल्याचे अभंग आहेत. अशा अनेक अभंग आहेत. पहा ऐका नाही, महाराजांनी तर फार सुंदर रूपक वगैरे केलेले आहेत. नजर करे सोय जिंके बाबा, धुरती तमाचा देख, लकड़ी फासा लेकर बैठा, आगल थकन में काहे भूला, एक देखत आंखों मारत दांगो बाजा, धमरी चमरी जुनर भूला, सोही आंखों ही लत खाए, नहीं बुलावत किसे बाबा, आप ही मत जाए, कहे तुका वो तसा के संग फिर गोते खाए. तुम्ही म्हणता महाराजची तब्येत कशी काय बिघडली अचानक? हे असे अभंग गाथ्यामध्ये आहेत. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह बिगर नहीं कोई, अल्लाह करे सोए मर्द होए उखड़ा, फिर ना मर्द को नहीं दिल, अपने दिल को करना खुशी, इंदाम की क्या खुमासी. आता आणखी खूप सारे अभंग तुम्हाला म्हणून दाखवेल, पण अशा पद्धतीचे अभंग आहेत. महाराजांच्या अभंगाचा अर्थ तसा पहा बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. महाराजांच्या अभंगाचा, जगद्गुरु तुकाराम महाराज आदी संतांच्या अभंगाचा अर्थ फक्त एकच महात्मा करू शकतो, तो म्हणजे कोण? फक्त संतत्वाला पोहोचलेलाच करू शकतो. विठ्ठल महाराजांचे शब्द फार तसे सामान्य दिसतात, पण दिसताना सामान्य दिसणाऱ्या शब्दाचा आपण आपल्या बुद्धीने अर्थ करू शकत नाही. काय आहे तुकाराम महाराजांच्या संतांकडे काय आहे की एखाद्या वेळेस पहा, आपण आपल्या काय आहे जो शब्द जो उच्चारतो ना त्याच्या मागे त्याच्या शक्ती असते. पहा, शब्दाची वैयक्तिक शक्ती नसते,
शब्द उच्चारणाराची शक्ती त्याच्या मागे उभी असते. पहा, तुकाराम महाराजाधिक संतांचे शब्द म्हणजे काय आहे? तू कोणी घेतले मोती जैसे, असे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. आणि मग शब्दाच्या मागे बोलणाराची ताकद उभी असते. तुम्ही आम्ही काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. आता तुकाराम महाराजही भोळा शब्द वापरतात आणि आपणही आपल्या जवयाला भोळा शब्द वापरतो. पण आपण आपल्या जवयाला भोळा शब्द कसा वापरतो की तो 10 वस्तू सांगितलेल्या बाजारातून 7 वस्तू विसरून येतो, त्याला मूर्ख म्हणता येत नाही म्हणून भोळा शब्द वापरतो. आणि तुकाराम महाराजांचा भोळा कसा आहे? जिंकू जाणे कळी काळा, कळी काळा जिंकू जाणे तो भोळा आहे. म्हणजे तुकाराम महाराजही भोळा शब्द वापरतात आणि आपणही आपल्या जावयाला प्रेमानं भोळा शब्द वापरतो. पण त्याचा तफावत त्याची फार मोठी आहे. आपण एखाद्या वेळेला आपल्याला एखादा चोर दिसला, धरा मारा, याला जेलमध्ये घाला, याला कारागृहात टाका आपणही म्हणतो. पण ज्या वेळेला तो त्या पोलिसाच्या हाताला लागतो आणि तो ज्या वेळेला त्या जजच्या पुढं, त्या न्यायाधीशाच्या पुढे उभा राहतो, मग न्यायाधीश त्याला सांगतो की याला इतक्या दिवसाची कोठडी करा, मग त्याला मात्र काय होतंय? न्यायाधीशही म्हणतो की याला जेलमध्ये घाला आणि आपणही म्हणतो याला जेलमध्ये घाला. पण आपल्या शब्दाला किंमत नाही, शब्दाला खरं तर किंमतच नाही, शब्द उच्चारणाऱ्याला किंमत आहे. विठ्ठल तुकाराम महाराजा अभंगातून, महाराजांचे अभंग तसे फार विचित्र आहेत. पहा काय आहे ग्रंथामध्ये. आजी कोण बोलतोय तिकडे? शांत राहा जरा. ग्रंथामध्ये 2 प्रकार आहेत. पहा, एक आकर प्रकरण ग्रंथ आहे आणि एक स्फुट ग्रंथ आहे. आकर प्रकरण ग्रंथ कशाला म्हणतात? ज्या ग्रंथामध्ये आपल्याला पूर्वापार संगती लावता येते त्याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणतात. आणि स्फुट ग्रंथ कशाला म्हणतात? की ज्या ग्रंथामध्ये आपल्याला संगती लावता येते. स्फुट ग्रंथ म्हणा. ज्ञानोबारायांचे जे ग्रंथ आहेत, ज्ञानोबाराधिक संतांनी जे लिहिलेले आहेत, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, अमृतानुभव लिहिलेला आहे, हरिपाठ लिहिलेला आहे. तर हे जे काही ग्रंथ आहेत हे काय आहे? प्रकरण ग्रंथ आहेत. आकर प्रकरण, ज्याचा संगती आपल्याला लावता येते. पहिल्या ओवीची संगती दुसऱ्या ओवीशी आपण लावू शकतो. पहा, ज्या वेळेला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हणतो आपण, त्यावेळेला आपल्याला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शरीर विजय भूतीर ध्रुवाने तिरमतीर म्हणून हे म्हणता येतं महाराज. का तर धर्मक्षेत्री ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो कोण म्हणतो त्याच्याच पद्धतीनं त्याला उत्तर सुद्धा तो संजय काय करतो अशा पद्धतीने देतो. आपल्याला संगती लावता येते. ज्या वेळेला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकला अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासो अवधारे तोची हे म्हणताना आपल्याला संगती लावता येते की आता पुढं ती या ग्रंथ संपत्ती सर्वाभूती सर्वासुखी काय संपूर्ण होईतो. हे एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी अर्थ लावणं याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणा. पण तुकाराम महाराजांचे ग्रंथ असे आहेत, तुकाराम महाराजांचे अभंग असे आहेत की त्याचा एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी अर्थ नाही महाराज, एका चरणाचा दुसऱ्या चरणाशी अर्थ लागत नाही. आहे की नाही? आपल्या सर्वांच्या परिचयातले मी तुम्हाला प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात की नाही शरीर दुःखाचे कोठार, आहे की नाही? शरीर रोगाचे कोठार, शरीर दुःखीची धार नाही शरीरा पैसे, आहे का नाही? शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसोले शरीरे साध्य होय गेले शरीरे साधले शरीर विकाळाचे आले. एका चरणात म्हणतात शरीर चांगलं आहे आणि दुसऱ्या चरणात म्हणतात शरीर वाईट आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुःखाचं कोठार आहे. कसा अर्थ लावणार? अहो एका चरणात एका अभंगात परस्पर विरोधात असं नाही. मग रिद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी परी नाही भाकरी भक्षावया. एकाच चरणामध्ये पूर्वार्ध उत्तरार्ध विरोधाभास आहे. मग तरीही सुद्धा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ लावतो तर याचा ज्ञानोबारायांच्या ओवीच्या नुसार अर्थ लावावा. का बरं अर्थ लावता महाराज? तुम्ही अर्थ लावायला निघाले, तुम्ही तासभर त्या अभंगावर चिंतन करायला निघाले तर ज्ञानोबारायांच्या उत्तरानं या आपल्याला या शंकेचं निरसन करता येईल. ज्ञानोबारा म्हणतात अहो तान्हयाचे लागता झटे
ते वासरू त्या गायला जेवढं जेवढं हुंदके मारतं तेवढी तेवढी ती गाय अधिक अधिक पाना सोडती, किंवा एखादं लहान बाळ जेवढं जेवढं तोत्र बोलायला लागतं तेवढं तेवढं माता माऊलीला अधिक अधिक आनंद होत राहतो. तद्वत आपण जसं जसं अभंगाला झटत गेलो तसं तसं आपल्यालाही अर्थ स्फुरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल महाराज या अभंगामध्ये सांगतात की बाबा कुणाचं स्मरण करावं. काय आहे, प्रत्येक व्यक्ती क्षेत्र कोणतंही असो, परमार्थिक क्षेत्र असो वा व्यावहारिक क्षेत्र असो, प्रत्येक व्यक्ती हा भजनशील आहे महाराज. प्रत्येक व्यक्ती कुणाचं स्मरण करतोच करतो. प्रत्येक जण आपल्या अंतःकरणामध्ये कुणाला तरी जागा देतो. मग प्रत्येक जण जर भजन करतो तर तुकाराम महाराज अधिक संत का बरं सांगतात आणि की बाबा भजन करा, आहे का नाही, कुणाचं स्मरण करा. हे कशा करता सांगणं चाललंय. काय आहे, क्षेत्र कोणतं आहे याला महत्व नाही, आपण भजन कुणाचं करतो याला महत्व आहे. विठ्ठल मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील देखे माझ्या ठाई निष्ठळ. महाराज बोलतात की प्रत्येक जण भजन करतो पण भजनाचा विषय मात्र वेगळा आहे. आणि मग जर विषय वेगळा असेल तर त्याचं फळही वेगळं मिळते. प्रत्येकाचा जर भजनाचा विषय एक असेल, हा धर्म मंडपात आपण कशा करता आलो बरं सांगावं. आपण आलो की बाबा आपल्याला सत्कर्म घडलं पाहिजे, आपल्याकडून पुण्य घडलं पाहिजे. सत्कर्म घडून पुण्य घडून अंतःकरण स्थिर झालं पाहिजे, चित्ताची स्थिरता झाली पाहिजे. मग प्रत्येकाचा जर एकच विषय असेल तर मग सर्वांना फळ सारखंच मिळेल. कीर्तनकार कीर्तन जरी करत असताना एखादा झाडच जरी असला, ह्या रांगोळ्या ज्यांनी काढल्या त्या रांगोळ्या काढणारापासून ते हे सर्व डेकोरेशन करणारापासून ते सर्वजण काय आहे, एकाच फळाचे अधिकारी आहेत. जर त्याचा जर उद्देश एक असेल तर, आणि जर विविध उद्देश असतील तर विविध फळ मिळतील, पण मग फळाची निश्चिती मात्र आपल्या हाती राहणार नाही. विठ्ठल आपण कोणाचं भजन करतो, आपण कोणाला अंतःकरणात स्थान देतो याच्यावरती अवलंबून आहे आपल्याला फळ काय मिळणार आहे. पहा, परमार्थिक क्षेत्र असो वा प्रापंचिक क्षेत्र असो, आपल्याला दोन प्रकारच्या देवता मिळतात पाहायला. आपण ज्यांचं भजन करतो, तुकोबाराधिक संत सांगतात दोन प्रकारच्या देवता आहेत. दोन प्रकारच्या देवता कोणत्या कोणत्या आहेत. महाराज म्हणतात एक अशास्त्रीय देवता आहे आणि एक शास्त्रीय देवता आहे. शास्त्रीय देवतेचं भजन काही लोक करतात आणि काही लोक अशास्त्रीय देवतेचं भजन करतात. मग कहो आता आम्ही या मंडपात येतो, आम्ही कोणत्या देवतेचं भजन करतो, आमची देवता कोणती आहे नेमकी. तर आपली देवता कोणती आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा ही देवता आहे आपल्या वारकरी संप्रदायाची आराध्य देवता. आणि साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो. मग कहो आता हे अशास्त्रीय देवता आहे का शास्त्रीय देवता आहे. आम्ही ज्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो ती नेमकी शास्त्रीय देवता आहे का अशास्त्रीय देवता आहे. तर ज्या शास्त्रामध्ये ज्या देवतेचं वर्णन केलेलं आहे, जिचं विधिमुखानं वर्णन केलेलं आहे त्याला शास्त्रीय देवता म्हणा. आणि शास्त्रामध्ये वर्णन आहे परंतु निषेध मुखान जर ज्या देवतेचं वर्णन असेल तर त्याला अशास्त्रीय देवता म्हणा. मग पांडुरंगाचं वर्णन आहे का कुठं, तर पांडुरंगाचं वर्णन कुठं नाही हे सांगा शास्त्रात. प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाचं वर्णन आहे. एवढे शास्त्र भरून पडले आहेत पांडुरंगाच्या वर्णनाने. नाही मी त्याला व्यतिरेकानं सांगतो की जिथं पांडुरंगाचं वर्णन नाही त्याला शास्त्र म्हणू नये. विठ्ठल उपनिषदाची ती सुद्धा भाषा महाराज. उपनिषदाची भाषा काय, ओंकार अध्यायित वा उपासित वा प्रणव अध्यायित वा उपासित वा, आहे का नाही. छांदोग्य उपनिषद सांगते बाबा काय करा, ओंकाराची उपासना करा. ओंकार म्हणजे काय, तर पंढरीश पांडुरंग परमात्मा हाच ओंकाराच्या रूपानं पांडुरंग परमात्मा या भिवरीच्या तटावर उभा आहे आणि त्याची भक्ती बाबा तुम्ही करा. आहे का नाही. अनेक यांनी सांगतात. आता तुम्ही गणपती अथर्वशीर्ष ऐकलेला आहे का नाही, दशांगुलम, आहे का नाही. त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंगाचं वर्णन आहे. अनेक सांगतात त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम नर्तासि त्वमेव साक्षात् आत्मासि नित्यं सत्यं वच्मि धृतं वच्मि अवक्तो माम अवधातारम अवामिचानम अवपश्चातात् अवपुरस्तात् अवदक्षिणातात् अवजोर्ध्वातात् सर्वतो माम पाहि समन्तात्. हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसऱ्याचं वर्णन नाही.
जरी गणपतीचं वर्णन असलं तरी गणेश ही पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वरूपच आहे. तुम्ही सांगितलं बरोबर आहे. हे सर्व तुम्ही शास्त्राचे काही श्लोक सांगता, काही आणखीन काही तुम्ही पुरावे दिले, पण आम्ही संत वाङ्मयाशी निगडीत लोक आहेत, संत वाङ्मयाला जुडलेले आहेत. संत वाङ्मयाचं काही उदाहरण सांगा की. तर अनेक उदाहरण आहेत, आहे का नाही. इंद्रचंद्र महेंद्र तेही यातेची पूजिती, आहे का. श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती, म्हणजे याचं स्तवन करतात श्रुती शास्त्र, आहे का नाही. आणखी भरपूर असे प्रमाण आहेत की पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारे सर्व शास्त्र आहेत की पांडुरंगाचं भजन करा. ही पांडुरंग देवता जी आहे ती शास्त्रीय देवता आहे आणि निश्चित फळापर्यंत पोहोचून देणारी आहे. विठ्ठल वेद जया गाते श्रुती म्हणती श्रुती म्हणती गातो बाबा. त्याला काय गातो? वेद गातो बाबा. भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा हा काय आहे? स्वयं परब्रह्म ते उतरलेला आहे. स्वतः परब्रह्म रूपानं भगवंत तिथं मूर्तिमंत उभा आहे. ऐकले उघडे परब्रह्म पंढरपुरासी आले. ऐकले या पांडुरंगाचं वर्णन काय आहे? तर पांडुरंगाचं वर्णन हे शास्त्रामध्ये विधिमुखान आहे. निश्चित फळापर्यंत पोहोचून देणारी देवता आहे. पण काय आहे, आपण अशा पांडुरंगाचं फळापर्यंत पोहोचून देणारी देवता आहे की तुकाराम महाराज अधिक संत स्वतः सांगतात. आम्ही दुसऱ्याला कुणाला मानत नाही बाबा. ऐक नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जेणे सोसे मन झाले हावरे, परती माघारी घेत नाही. ऐक नाही. सुंदर अशा पद्धतीनं तुकाराम महाराज बोलतात. ऐक नाही. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर, घेतले पाहिजे. 8 तास नाही घेतले तर शेजारच्या शेतात बैल जातो. तुमच्याकडे 8 तास म्हणतात त्याला, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? आळउलटे. काही ठिकाणी म्हैस पळायला लागलं तर काय म्हणतात तुमच्याकडं? बुजाळली. तिकडं आमच्या खामगाव तिकडं म्हणतात बुजाळली. म्हैस बुजाळली. पळायला लागली तर म्हैस बुजाळली म्हणतात. आणि बहिणाबाई शिवकरांचं गाव आहे. संभाजीनगर पासून 50 किलोमीटर.
शिवर बंगला म्हणून. तिथं गेलो तर ते म्हणले म्हैस पळायला लागली तर काय म्हणता, ते म्हणले म्हशीनं भोंगा केला. त्या भागातली भाषा आहे. पण तुम्ही ते आळतास आहे ना, इथं त्या रिप्ले त्यांना बरं का, आळतास घेत जा तुम्ही. आळतास घेतलं दुसऱ्या शेतात बैल जात सांगायचं त्याला बरे काय. सुंदर मुख साजरे कुंडली मनोहर गोमटिओ, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी, विशाळ व्यंकट नेत्र वैजयंत तळते कास पितांबराचे चंदन सुगंध साजे मुठी हो. अकबर म्हणता बाळा लक्षणा अकबर म्हणता बाळा लक्षणा. अशा पद्धतीनं भगवंताचं वर्णन आहे. पण असं शास्त्रीय देवतेचं वर्णन, या भगवंताचं वर्णन चहू बाजूने शास्त्रवेदांनी केलेलं आहे, शास्त्रांनी केलेलं आहे. 18 पुराणे आहे का नाही, काय म्हणतात हरीसी गाती म्हणतात बाबा, आहे का नाही. 18 पुराणे हरीसी गाती आहे का नाही. 6 शास्त्र 18 पुराण हे सर्व काय करतात, हरीला विधिमुखानं गातात. पण असा भगवंत सोडून आपण नाही त्याच्या नादाला लागतो पहा. अशास्त्रीय देवतेच्या नादाला लागतो. कुणाच्या नादाला लागतो आपण ज्याच्या शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन नाही आहे, ज्याचं शास्त्रात वर्णन जरी असलं तरी निषेध मुखानं त्याचं वर्णन आहे, अशांच्या नादाला लागतो. काही लोक देहालाच आत्मा मानतात आहे का नाही. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण तेची मुक्ती पाषांड्याची. महाराज म्हणतात हे पहा, या देहाचं अंजन भंजन करण्याकरता काय करतात, मोठं त्याला काही आणखीन काहीतरी ते साधनं भेटतात. पहा मार्केटमध्ये काय लावायचं वगैरे मिळते. ते आता माता मावल्यांना आमच्या जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल. गडी खलास करून टाकतात पाय, लावायचं आणायचं, हे आणा ते आणा. हा लंबा लागला महाराज, अवघड काम आहे माहितीये का. खूप सारा आपण खेड्यातले लोक आहे तेवढा आपण खर्च करत नाही आपल्या चेहऱ्यावरती. खरं सांगा, ज्या नाकाला तुम्ही काय लावत असाल त्यातून काय येणार आहे सकाळी सकाळी सांगा. ज्ञानोबारायचं भाषा आहे, ही ज्ञानोबारायची भाषा आहे. हो, ज्ञानोबारायची भाषा म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात बाबा, तांबुले ओठराव हसता दात दाबू सनागर मिरू बोलजेने, नाकाची या तोंडा येईल जरंगठाचा लोंडा, उमडतील दाढा दातांसहित आहे का नाही. पिचडी तोंड सरकटीचे. ज्ञानोबाराय फार सुंदर बोलतात. रांदवणी चुली पुढे उन्मादती खातवडे तैसे ये नाकाचे बिळे बिळबिळती. नाकातून काय येईल विठाला विठाला. वास्तविक शरीर कुणाचं चांगलं नाही महाराज, शरीर राहतही नाही चांगलं. संसारेती संसारा, हा संसाराची व्याख्या केलेली आहे की श्व म्हणजे मुखा तोवरी एक सारी का नाही. ज्ञानोबा बोलतात 15व्या अध्यायामध्ये की त्याला उद्या म्हणावं. आज तुमचा चेहरा जसा दिसतो तसा उद्या दिसत नाही. पहा, लग्न झाल्यावर तुमचा चेहरा जसा दिसतो तसा 2-5 दिवसांनी 8 दिवसांनी महिनाभराने तो कशामुळे पडतो माहिती नाही, पण तो पडलेला राहतो. अशा पद्धतीनं परिवर्तन आपलं होत राहतं. म्हणून आपण या देहाच्या नादाला लागू नये. महाराज आम्ही देहाच्या नादाला लागत, आम्ही आमच्या पोराला काय करतो, आम्ही आमच्या पोरालाच देवता मानतो आहे का नाही. काही आहेत तसे लोक की सर्वस्व आपल्या पोराला मानतात. का म्हातारपणी झाले तयाची गुणी पाडले. नाथ महाराज बोलतात की बाबा त्या पोरासाठी काही नाही ते करतो. ज्ञानोबा म्हणतात वैसेची आसेवटी एकची वेवान झोटी, मग ते मोहाची त्रिकोटी नाचू लागे. एखाद्या माता माऊलीला वयाच्या उतार वयामध्ये मुलगा व्हावा आणि मग त्या मुलासाठी नाही ते करते. पण नाथ महाराज म्हणतात ज्या मुलापासून पुत्रापासून सुखप्राप्ती माता पितर वांछती, पुत्र शकी अंगुष्ठा दावी ती म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी. म्हणजे पुत्रावर प्रीती करावी तर पुत्र हाताखालून काढल्याशिवाय राहत नाही आहे का नाही. लवकर पेढे वाटू नये. आमचे गुरुजी सांगतात मुलगा झाल्याबरोबर पेढे वाटू नये गळ्या. आमचे गुरुजी सांगायचे, गुरुवार कुरेकर बाबा सांगतात मुलगा झाल्यावर पेढे वाटू नये. मग केव्हा वाटावं बाबा, म्हणले 20 वर्षानं वाटावं. 20 वर्ष का बरं, तो 20 वर्षानं काय तो आपल्या घरावर दगड आणतो ते पहावे, कशा आपता
आपल्या घरावर आणतो ते पाहाव्या आणि मग पेढे वाटावे. बऱ्याच लोकांचे पेढे वाया गेले बुवा. विठ्ठल काही लोक म्हणतील महाराज आमचा पोरगा म्हणजे आमच्या हाताखाली राहतो, आमचा पोरगा म्हणजे आमच्या आज्ञेत राहतो, जसे श्रीरामचंद्र राहतात तसा आमचा पोरगा राहतो. पण आम्ही आमच्या पत्नीवर प्रेम करतो आणि पत्नीलाच काय करतो आणि देवता मानतो. बरेच लोक असे असतात. आता तुमच्या गावात नाही का, मला आणखीन एक तासभर राहायचंय, घेऊन जायचंय पुढं. त्याच्यामुळे तुमच्या गावातले फार सज्जन लोक आहेत. पण काही लोक असे आहे की पत्नीच आंजन भंजन करतात आणि पत्नीला जीव लावू नये असं नाही, पण पत्नीला देव मानूनच तिची सेवा करायला लागतात. जय जगदंबे. नाथ महाराज फार सुंदर बोलतात, प्रमाणाशिवाय बोलणार नाही आज बरं का, तसा प्रामाणिक बॉय आजचा. विठ्ठल जय जगदंबे पूर्ण कदंबे जगदुते देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला तुझ्या असं काय करू नका. येईल एखाद्याच्या अंगात असं एवढं सुंदर वाजवल्यावर अवघड व्हायचं. तर त्या पत्नीचं अंजन भंजन करतात. पण काय करावं महाराज म्हणतात, काय करावं. पत्नी काय कायम सोबत राहत नाही किंवा पती काही कायम सोबत राहत नाही. नारी गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे गोगच्छति जीव एकाहा. ऐक नाही, धनाने भौमाव पशवश्च गोष्टी अशा पद्धतीने चिंतन केलेलं आहे. म्हणून बाबा आपण म्हणू नका त्यांना, तिथं त्यांना त्याग करणं हा वेगळा गोष्ट आहे का. तुम्ही एक लक्षात घ्या, पती पत्नीनं पतीचा किंवा पतीनं पत्नीचा किंवा कोणत्याही कुटुंबातल्या व्यक्तीचा त्याग करू नये. तिथली भावना बदलावी, तिथला विचार डायव्हर्ट करावा, तिथला दृष्टिकोन बदलावा त्याच्या संदर्भातला, की हा पोरगा आपल्याला कधीही हाताखालून काढू शकतो, ही पत्नी आपल्याला कधीही सोडून दिवस घेऊन जाऊ शकते गड्या. हा पती आपण जर गेलो तर 13व्या दिवशीच हा दुसरी आणू शकतो गड्या. विठ्ठल अशा पद्धतीने लोक आणि काय करतात, अशास्त्रीय देवतेच्या मागे लागतात. महाराज हे पहा, आम्हाला पत्नी आवडत नाही, आम्हाला पुत्र आवडत नाही का, आम्हाला आमचं शरीरही आवडत नाही, नुसतं धन आवडते आम्हाला. तुका म्हणे धन कृपणा स्वयरे आणि दुसरे नाही. आता लोभ्या नावडती पोरे, तुका म्हणे दुसरे लोभ्या नावडती पोरे. महाराज म्हणतात पोरं सुद्धा आवडत नाही, धन आवडतं, फक्त पैसा आवडतो. पण खरं सांगा, रावणाच्या घरी कमी होतं का काय. एखाद्या पैशावाल्याला सांगा आणि काय होतंय माहिती नाही. पहा, बारीक चिंतन करा. ज्याच्याकडे काहीच बॅलन्स नाही, त्याला अटॅक येणार नाही, त्याचा ब्रेन हॅमर होणार नाही, त्याला थायरॉइड होणार नाही, त्याचा बीपी वाढणार नाही, लो होणार नाही आणि त्याला पॅरालिसिस होणार नाही. ज्याने गड्ड्याच्या गड्ड्या लावून ठेवल्या बरोबर भगवंत तिथं जातो आणि हळूच त्याला इंजेक्शन देतो की गड्या आता तुझं काय हे गड्ड्या काय कामाच्या चल सरपो आहे का नाही. तुम्ही चिंतन करा जरा बारीक. अहो फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना कधी सर्दी पडसं होत नाही हो, पण याला सर्दी पडसं झाले की 20-30 हजार घेतल्याशिवाय राहत नाही, अनुभव नाही का नाही. म्हणून महाराज म्हणतात बाबा, ज्या शास्त्रीय देवतेचं तुम्ही चिंतन करता त्या शास्त्रीय देवतेचं तुम्ही अशास्त्रीय देवतेचं चिंतन करता, पण त्या अशास्त्रीय देवतेने तुम्ही निश्चित फळापर्यंत पोहोचणार नाही. तुमच्या अंतःकरणाला सॅटिस्फॅक्शन इज नॉट, ते सॅटिस्फॅक्शन होणारच नाही, तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही त्याच्यापासून, तुमचं अंतःकरण स्थिर होणार नाही. मग स्थिर व्हायचं असेल अंतःकरण तर कुणाचं स्मरण करावं, स्थिर व्हायचं असेल अंतःकरणाला तर कुणाचं भजन करावं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी. काही नाही महाराज, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला कुणाला अंतःकरणात जागाच देऊ नये. पहा, ज्ञानोबा फार सुंदर बोलतात. पुत्र वित्त कलत्र हे झाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. ज्ञानोबा म्हणतात हे अनुकूल जरी असले संसारातले लोक, पहा 2 तास तुम्हाला हसवून, 2 तास तुम्हाला संसारातल्या गप्पा सांगून, 2 तास तुम्हाला नाही नाही ते शास्त्र सांगून कीर्तनकार रडतो. विठ्ठल
कीर्तनकार तासभर सांगतो म्हणजे कीर्तनकार ह्याच्यातून सुटला, तो तुम्हाला हसवतो आणि तिकडं तासभर रडतो, तिकडं दिवसभर रडतो तो तुम्हाला माहिती नसतं त्यातलं. पण आता जास्त बोलतायत हे चालू असल्यामुळं, नाही तो उभाट्या नागोर हल्ला असता. असं काम करा, अशाची संगती करा की ज्यांना आपलं ऐहिक कल्याण होईल आणि पारलौकिकही कल्याण. आपल्याला ऐहिक याच्यामध्ये सुख प्राप्त होईल, अंतःकरण स्थिर राहील, आपल्याला समाधान राहील. आपल्याकडे जे काही प्रॉपर्टी आली असेल, जे शारीरिक बळ असेल, बौद्धिक बळ असेल, वैचारिक काही आपल्याकडे असतील, संपत्ती असेल, ऐहिक काही प्राप्ती असेल, तर ती आपल्याला परोपकारात लावता येईल. आपल्याला अंतःकरणामध्ये सद्विचाराचा आणि काय होईल, पगडा राहील. कायम आपण चांगल्या विचारात राहू, सज्जनांच्या सहवासात राहू, संतांच्या विचारात राहू. अशा पद्धतीने आपण आपल्या अंतःकरणामध्ये अशा देवतेचं स्मरण केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा अशा देवतेचं स्मरण करा की जो जगाला देतो. बोला अभंग. जगदाने तोची मनी स्मरावा. म्हणा त्याला अंतःकरणात जागा द्या, त्याला अंतःकरणामध्ये स्थिर करा, त्याला अंतःकरणामध्ये आपल्या काय करा, तुम्ही कायम ध्यान करा त्याचं. का तर ज्याचं ध्यान मुनी लोक करतात, है का नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबा अशाच स्मरण करा की जो अंतःकरणातून कधी जाणार नाही, किंवा जो सम आहे, जो ब्रिदजाचे जगदानी, जगाला देतो असा जो भगवंत आहे. ब्रिद या शब्दाचा अर्थ जर बघितला, शब्दशः जर अभंगाचा जर अर्थ बघितला, तर ब्रिदजाचे जगदानी नाम, जो जगाला देतो अशी ज्याची ख्याती आहे. ब्रिद म्हणजे काय, गुडविल ज्याची आहे, ज्याचे नाव लौकिक आहे, ज्याची ख्याती आहे की बाबा आजपर्यंत ज्याने जगाला दिलेला आहे, जगाला जो देतो असा ज्याचा नाव लौकिक आहे, ज्याच्या नावानेच आपल्याला हे कळतं की बाबा हा जगाला देणार आहे. ब्रिद ज्याचे जगदानी, जगते ददाती असा षष्टी तत्पुरुष समास करा, किंवा जगत ददाती असा समास करा. जगाला देतो असा एक अर्थ करा आणि जगच देतो असा अर्थ करा. पृथ्वी दान दिलेली आपल्याला भागवतामध्ये ऐकायला मिळते, पाहायला मिळते. अशा अनेक उदाहरणं आहेत की भगवंतानं पृथ्वी दान केलेली आहे. आणि जगाला देतो असा जर अर्थ केला तर काय दिलं नाही सांगा आपल्याला पांडुरंगाने, सांगा काय दिलं नाही. आपल्या आईच्या उदरातून आपण ज्या वेळेला बाहेर आलो, या जगतामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला आपण हँडिकॅप जन्माला आलो असतो तर काय केलं असतं. एखादा हात कमी अधिक झाला असता, बुद्धी कमी अधिक झाली असती, डोळा कमी अधिक झाला असता, कुणाकडे तक्रार केली असती सांगा. का हँडिकॅप लोक येत नाहीत का जन्माला. काही लोक जन्मतःच मुख्य येतात महाराज, बोलायचंच काम नाही. काही लोक जन्मतः आंधळी बहिरी येतात, काही लोक जन्मतः पाय नसताना त्यांचा जन्म होतो. सांगा आपण भगवंताने दिलं तर कोणी दिलं सांगा. का तिथं कोणी वेगळ्या आणि कोणी आपल्याला रक्षण केलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवंत काय करतो, आपल्या जन्मापासून ते आपण जन्माला आल्यानंतर बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेलोनी. ऐका नाही, फुटकी तलवार उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. सांगा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तप्त ऊन तापतंय आणि एखाद्या डोंगराळ भागामध्ये एखाद्या खडकावरती एखादं लहान रोपट निघालेलं आहे लिंबाचं,
लहान रोपटं निघालं, बाभळीचं रोपटं निघालं, सांगा त्याला कोण पाणी घालते, पण त्याला ही फळं फुलं येतात, बहरते. तुकोबाराय बोलतात याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज अनेक संत हे काय करतात, भगवंत आपलं प्रत्येक अंगाने महाराज पूर्ण अंगाने आपला सांभाळ करतो भगवंत, आहे की नाही. आत्मबोधाच्या पांढरा सुयेत याते किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारा. आपल्याकडे जे जे आघात येतील ते भगवंत सहन करतो, भगवंत स्वतःकडे घेतो. आपण फक्त त्याची भक्ती करावी एवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून ब्रिदजाचे जगदानी जगाला जो देतो, काय दिलं, दिले इंद्रिये हात पाय आपले समान महाराज म्हणतात ब्रिदजाचे जगदानी काय देतो महाराज म्हणतात नुसतं हात पाय दिले नाही, जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण काही न गुण दयाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी तुला समज साजरी. अशा पद्धतीने वर्णन आहे. महाराज म्हणतात की ज्यानं जीव दिला, महाराज नको चिंता करू वस्त्राया पोटाची, पाहुणे बा झोपू नका, असं काही करू नका, विठ्ठल अवघड हे एवढ्या थंडीत तुम्ही येता. तुमच्या गावात बरे लोक आहेत. शेजारच्या गावाकडे गेलो होतो, शेजारच सांगतो आता, म्हणजे आमच्या गावचं कधी सांगता, दुसऱ्या गावात गेल्यावर शेजारच्या गावात गेलो होतो. अर्ध्यावर लोक झोपलेले होते. अर्ध्यावर म्हणजे अर्धे झालेले, त्याच्यात अर्ध्यावर विठ्ठल सर्व देतो महाराज. भगवंत म्हणतो बाबा नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमची पांडुरंग. पांडुरंग सर्व देतो आपल्याला. काय देत नाही भगवंत सांगा, सर्व देतो महाराज. आणि आपण काय आणलं सांगा, पठ्ठ्याने केलं. अरे पठ्ठ्या तुला माहिती नाही, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. आता होता हो, आता गेला, ऐक नाही. आजी डोळे नको लावून बापा. हे पा आमच्या गावाचं सांगतो आता, आमच्या गावात एक बुढी ऐका काय काळजीपूर्वक ऐका. आमच्या गावात एक बुढी डोळे लावली, कीर्तनात डोळे लावले, तशीच राहिली. म्हणजे मेली म्हणणं का कीर्तना, तशीच राहिली. श्वासच घेत नव्हती, हात पाय हलत नव्हती, काहीच करत नव्हती. तर तसं काही करू नका, मलाही घाबरतो मी. बरं माझं तेरवीचं कीर्तन बसलेलं नाही, कावळा सोबत नाही, आला लक्षात तुमच्या विठाला. जगदानी तोची मने स्मरावा, त्याचं स्मरण करावं जो जगाला देतो. ब्रिदजाचे जगदानी, जगाला कोण देतो, पंढरीश पांडुरंग परमात्मा. कोण? शंका आहे. कशी शंका आहे? या अभंगात कुठेच पांडुरंगाचं नाव नाही, आणि तुम्ही खुशाल पांडुरंगाचं नाव घ्यायला लागले. अर्धा घंटा झाले पांडुरंगाचे अभंग, पांडुरंगाचं चिंतन करायला लागले, आणि सर्व सांगायला लागले की आमची पांडुरंग देवता आहे. अभंगात कुठेच चिंतन नाही, पांडुरंगाचं नावच नाही. तुम्ही पांडुरंग कसं घेता? तर काय आहे, काही लक्षण आहेत पहा. आमकी एखादी कृती जर केलेली असली, कुठल्याही गोष्टीची पहा, आपण सामान्य रीतीने पहा की एखादी कृती केलेली असली, एखादा अक्षर लिहिलेलं असलं तर कुणाचं, त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण ओळखू शकतो. तद्वत पांडुरंगाचं नाव नाही या अभंगात. पण तुकाराम महाराज जर बोलत असतील, अय बाई तुला आळंदी यायचं का, शांत बसती जरा, लई वळवळ करायला, काय नाव आहे तुझं?
आता नाही बोलणार कीर्तन होईपर्यंत. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तुकाराम महाराज जर बोलत असतील तर तुकाराम महाराज ज्या ज्या वेळेला देव देव या शब्दानं बोलतात त्या त्या वेळेला दुसरा तिसरा देव घेऊच नका. का तर तुकाराम महाराज दुसऱ्या तिसऱ्या देवाचं नाव घेत नाहीत. पहा दुसऱ्या तिसऱ्या देवाला मोजतच नाही तुकाराम महाराज. शेंदरी हे तरी दैवते कोणती पूजी भूते घेते आपुल्या पोटाची रळते मागती शिते अवदान आपुले इच्छे आणि कापिली कोण ते देईल बराडी कळो ही आली तयाची जोडी. अल्प रोकडी बुद्धी अधिरा म्हटलेला आहे महाराजांनी अशा पद्धतीनं. किंवा नोहे जाखाई जोखाई महाराणी मेसाई ऐकता ना तुम्ही, ऐकता ना बरोबर. नोहे जाखाई जोखाई महाराणी मेसाई बडिया माझा पंढरराव जोया देवांचाही देव रंडी चंडी शक्ती मध्यमाज बक्षिती गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे भेताळे भेताळे जडो त्याचे तोंड काळे एक धरिला चित्त्या मी रखुमाईचा पती नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात असे गोविंदा पतिव्रता नेने अनेकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी तैसे माझे मन एकविध झाले नावडे विठ्ठले विन तुझे. आणखी किती प्रमाण सांगतो अख्खा गाथा तुमच्या पुढे ठेवतो. इतके प्रमाण आहे तुकाराम महाराजांचे की पांडुरंगाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. असं मग तुकाराम महाराज अभंगात जरी बोलत नसले तरी त्यांचं ब्रीदच आहे महाराज की दुसऱ्या देवाला दर्शन घेत नाही. मग जर असं जर एकनिष्ठता जर तुकाराम महाराजांची असेल तर आपल्याला म्हणता येतं या अभंगामध्ये तुकाराम महाराज पांडुरंगाबद्दलच बोलतात का. तर महाराज म्हणतात अरे बाबा मी पांडुरंगाचं नाव जरी घेतलं नाही तरी त्याचं तटस्थ लक्षण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. ज्याचे समान पाय आहेत कोणत्या देवतेचे समान पाय आहेत सांगा. महाराज म्हणतात तटस्थ लक्षणानं सांगतात. तटस्थ लक्षण कशाला म्हणतात. आता 10:30 वाजता हे काही तटस्थ लक्षण सांगण्याची वेळ नाही. ऐका नाही स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण ऐका नाही आभासवाद आणि काय माया ब्रह्मवाद हे त्या गोष्टी काय मोठ्या अवघड आहेत. ऐका नाही आभानापादक आवरण असत्वापादक आवरण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काय फार वेदांत सांगण्याची हे नाही. पण थोडक्यात सांगतो कारण की ते मावशी झोपायला लागलेली आहे कोपऱ्यात. आता काय करावं पायदा बाबा लय अवघड काम. डोळे लावून ऐकण्याची फारच छंद आहे तुमच्या. खूप छंद जोरात असेल छंद काही कामाचा नाही. विठाला बरं मी दिसायला सुद्धा नाही त्याच्यामुळे ते काय मोठं मध्ये जाहिरात येत नाही याच्यात काही विनोद येत नाही त्याच्यामुळे ते बिघडून जाते काम. ते माणूस वाटते बरं बाबा महाराज ते चेहरा पाहिल्यापेक्षा डोळे लावून काय करावं. आता मध्ये मध्ये काय आहे शहाणा शेतकरी त्याला म्हणतात. ऐका शहाणा शेतकरी त्याला म्हणतात की जो शेतकरी काय होते असं द्या बरोबर काय हरकत नाही. लहान लेकराला ते स्वभाव असतो ते रडण्याचं त्याचं हे असतं तो स्वभाव होता त्याचं काम करतो. आपण आपलं काम करावं आहे का नाही.
त्या फक्त हे मुलगा रडतो बर का, हा मुलगा रडतो, ही मुलगी रडते. जनकाचं उदाहरण आहे. जनकाची नगरी पेटली. नारद महर्षी भागवत कथा सांगतात. 2 दूत येतात पडून आणि पळत येतात सांगतात की अहो जनकार, काय तुम्ही हे शुकाचार्यांचं आणि भागवत ऐकत बसले, तुमची नगरी संपूर्ण पेटलेली आहे. त्यावेळेला शुकाचार्यांच्या मुखातले वचन आहेत, मिथिलायाम प्रदिग्धायाम नमेदह दिपेंचना. अरे मिथिला जळते, माझं आहे ते जळत नाही, जे जळते ते माझं नाही. विठ्ठल एवढ्या एकाग्रतेने ऐकलं पाहिजे. तो बाळ रडते म्हणजे काय स्वभाव आहे त्याचा, असू द्या. आणि बाळाला घेऊन येतात ही किती मोठी गोष्ट आहे का नाही. तर बाळामुळे किती काही माता मावल्यांना आमच्या कीर्तन ऐकता येत नाही, ते बाळच राहत नाही, ते लय अवघड राहत. ते कीर्तनाला आल्यानंतर ते बसू देत नाही, आहे का नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, काय चाललं आपलं कीर्तन चाललं आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की बाबा समपाय करकटी उभारतटे विवरेच्या, हे तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण कशाला म्हणतात, कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्वं तटस्थ लक्षणं. काही वेळा राहत, लक्षाचं ज्ञान करून देतं आणि ते लक्षण काही तिथं कायम राहत नाही, त्याला तटस्थ लक्षण म्हणा. म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे समान पाय आहे असं म्हणणं हे भगवान श्री गोपाळकृष्णाच्या अवतारात आपल्याला म्हणता येत नाही, आहे का नाही. देवळा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा, किंवा रामचंद्रांच्या अवतारात आपल्याला म्हणता येतं का समान पाय आहे, नाही ना महाराज. मागे पुढे पाय आणि हातात धनुष्य आहे, ऐक नाही. वराह अवतार असेल, आणखी नृसिंह अवतार असेल, अनेक अवतार आहेत. म्हणजे फक्त हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्याच अवतारामध्ये हे पाहायला मिळतं. म्हणून आपल्याला याला तटस्थ लक्षण म्हणा. समपाय करकटी, कटेवर कर आहे. कशा करता कर आहे, नितंभक कराभ्याम धृतो येन तस्मात. कशा करता, इदम माम का नाम भवाब्धे, हा जो भव अब्धी आहे तो माझ्या भक्ता करता किती आहे, तो कमरे एवढा आहे, त्याच्याच कमरे एवढा आहे बाबा. हे प्रमाण सांगण्यासाठी त्यांनी कटेवर हात ठेवलेले आहेत असा भगवंत आहे. समान पावल्यात, आहे की नाही. तुकोबरायांचे अशा अनेक प्रमाण पहा. विटेवरी जाची बाबुले समान, विटेवरी जाची बाबुले
समान पावलं असल्यामुळे विषम चाली म्हटल्या विठ्ठल. त्याचे पावलं समान आहेत. विटेवरी ज्याची पावले समान तोची एकदान शूरदाता. अशा पद्धतीचं भगवंताचे पावलं समान आहेत. करकटी उभा तटे भिवरेच्या तटावरती उभा आहे. काय आहे या पंढरीश पांडुरंग परमात्माचा असं आहे पहा की भगवंत सर्व गोष्टी जर देत असेल तर एक गोष्ट घेतो मात्र जो मत होय अनन्य शरण. ही विशेषता भगवंताची आहे की बाबा माझ्याकडे तुम्ही एक पाऊल चला मी तुमच्याकडे 1000 पावलं चालत येतो. अशी ही भगवंताची विशेषता आहे. सहज भगवंत प्राप्त होतो पण त्याच्याकरता अंतकरण त्याला काय करावं लागते गहाण ठेवावं लागते. त्याच्याकडे चित्त त्याच्याकडे गहाण ठेवावं लागते. गोपिकेने काही केलं नाही महाराज. कुठल्या पंचदशीचा श्लोक म्हटला नाही, कुठल्या गीतेचा श्लोक म्हटला नाही, कुठल्या वेदांताचे ग्रंथ ऐकले नाही, वृत्ती प्रभाकर तर नाहीच नाही आणि आजी सारखे डोळे लावून फक्त बसले. खूप कट्टर आहे कोणाची. तुझं काय चालाय ते चालू दे बाबा. तासभर आली आता उद्या बघून दिसणारच नाही इकडं. काय करावं आजी आजी असे करू नको बाबा. आजी आता माग बघती तूच आजी माग बघू नको. मला माहितीये तुला माहितीये दोघांनाच कळलं आम्हाला ते कुणाला माहित नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे काय आहे शहाणा शेतकरी तो आहे की मध्ये मध्ये जर गवत उगवलं तर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात कोळपणे. मध्ये मध्ये काय ते बैला छोटे छोटे अवजार राहते कोळपणे म्हणते, काही दौरे म्हणते, काही याच्यामध्ये काही भागात वखर त्याला म्हणते, काही भागात त्याला पाळी हाकालणे म्हणते. त्या पिकामध्ये तसे मध्ये मध्ये कुठं गवत दिसलं तर हे आपल्याला काय करावं लागते रान धरावं लागते. तसं काही थोंबाले जबर राहते नाही मग दगड ठेवा लागतो. दगडाने ठेवून जात नाही मग वाट्या पाळी हाणावं लागतं वाट्या राहावं लागतं तरी थोंब गेली नाही. महाराज म्हणतात बाबा जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्मभरण या वागी शरणागता शरण मी एकच असा आहे बाबा भगवंता. अरे अर्जुना की मला शरण जावं या जीवाने आणि या जीवाला भवसागर करून देण्याची माझी जबाबदारी राहिली. हो आहे की नाही. आत्मबोधाच्या पांढरा सुयेत याते ज्ञानोबा बोलतात ही भाषा आपल्याशी. म्हणून आपण भगवंताशी शरण जावं. कसं जावं काया वाचा मनानं शरण जावं. आणि शरण जात असताना आपण फक्त अंतकरण जरी दिलं शरीर आपलं मात्र काय करावं या संसारातच ठेवावं. गोपिकेसारखं आहे की नाही गौरवणी सारखं शरीर संसारात ठेवावं. म्हण हे गोविंदी देह काम करीव. देह मात्र तुमचा तिथल्या तिथंच ठेवा. देहाला काही नाही पण दररोज तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये जाता शेतातलं काम करता दिवसभर जे काही मुलं बाळा सांभाळायचे असतील घरातलं काही काम असेल ते काम करा पण दररोज एकदा मनानं आमच्या चंद्रभागेत जा एक बुटकी मारा भगवंताचं दर्शन घ्या तसंच परत या.
दररोज जा, आहे का नाही. महाराज पहा आम्हाला जाता येत नाही, मग कमीत कमी आषाढीला जा, आहे का नाही. आषाढीला गेलं पाहिजे. गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानं काय होईल. देखील तुमचे चरण निवांत राहिले मग असं या तेजीन प्राण आपुला गे माय असे न थली बरी, आहे की नाही. आता कोठे धावे म्हण, आता कोठे धावे तुझे झाला, दर्शन झालं, त्या मनाला स्थिरता प्राप्त होते. महाराज हे पहा आमचं काही त्या पांडुरंगाचं दर्शन घेणं होत नाही. मग त्याच्यापेक्षा तुकाराम महाराजांनी सोपी साधना सांगितली. महाराज म्हणले प्रत्यक्ष दर्शन घेऊ नको आजी, प्रत्यक्ष दर्शन घेऊ नको बापा आजी, असं करू नको. प्रत्यक्ष दर्शन घेऊ नको, मग मुख दर्शनच घे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, काय महिमा वर्णवाता सांगणे कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. माझे म्हणजे पहा 36 तास बारी असते. महाराज तुम्हाला काय जिभेला हाळ नाही बोलायला. 36 तास बारी असते. एवढ्या वेळात या वयात उभं राहणं चालत नाही. त्याच्यामुळं थोडी सोपी साधना सांगा. आजीला म्हटलं आजी फक्त एकच काम कर. तुकाराम महाराजांनी आणखीन एक सोपी साधना सांगितली. म्हणले हे पहा पावसाळ्याचे दिवस असते आणि त्या मंदिरावरती पाणी पडतं आणि पाणी पडल्यानंतर त्या पन्हाळामधून ते पाणी खाली पडतं. पन्हाळच म्हणतात ना, स्लॅबचं पाणी ज्या पायपातून खाली पडतं त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, पन्हाळ म्हणतात ना. मग तुमचं नाम तर सार्थक आहे. त्या पन्हाळामधून जे पाणी पडतं नुसतं त्या पन्हाळाखाली स्नान कर, काय फळ प्राप्त होईल. फळ प्राप्त होईल तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. महाराज म्हणतात बाबा स्नान करिता पान्हाळी उद्धरती सकळ हे पुढे, सर्व कुळ तुमचे उद्धरून जातील. फक्त काय करा त्या पन्हाळाखाली स्नान करा. आजी म्हणजे हे पहा मिळा पिंट्या, अरे 2 वर्ष झाले पाऊसच नाही बाळ्या, कुठे स्नान करू मी त्या पन्हाळात. मग आजीला आणखीन तुकाराम महाराजांनी सोपी साधना सांगितली. आजी एक काम कर, फक्त तू काय कर मंदिराची पूर्ण परिक्रमा कर. महाराज म्हणतात बाबा नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला ही गणना. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराला एक परिक्रमा करा, त्याच्या पुण्याचं गणित त्या चित्रगुप्ताला लिहिता येणार नाही, एवढं पुण्य त्याचा गणित तयार होईल. आजी म्हणली हे पहा आजी तुका काय अहो नुसत्या दिंड्या राहतात. तुकाराम महाराजांच्या आणि त्या बोलण्याला काय आजीनं काय होकार दिला नाही. तुकाराम महाराज म्हणले काय हरकत नाही आजी, पूर्ण परिक्रमा नको करू, नुसतं काय कर देवळाची पाठ बघ आणि तशीच माघारी अर्धी परिक्रमा कर. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360 तीर्थाचं पुण्य आहे आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं. नुसतं तुम्ही काय करा पाठ बघा देवळाची, पश्चिम दरवाजावरती जा तसेच वापस. आजी म्हणले हे पहा मला तिथं गेले की लय भीती वाटते. का काही नाही म्हणले ते बंदूक घेऊन पोलीस असते आणि मोठं सांगितलं तिथं लिहिलेलं सावधान, अनोळखी वस्तूपासून सावधान, अनोळखी व्यक्तीपासून सावधान. आख्या पाट्याला आल्या पंढरीचं ते काय मंदिराचे पाठ दिसत नाही म्हणे. तुकाराम महाराजांनी थोडी आणखीन सोपी साधना सांगितली. महाराज म्हणले बाहेर ये, आता तू मंदिराच्या आली का बाहेर आजी, आय बाहेर बाजी बाहेर आजी बाहेर आली. आजी बाहेर आली, नुसतं काय कर मंदिराचा कळस पहा आजी तू, हे पहा काय फळ प्राप्त होईल. महाराज म्हणतात बाबा तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, नुसता कळस बघा. महाराज म्हणले हे पहा सर्व बिल्डिंग उभ्या करून ठेवल्या 5 मजल्याच्या, कळस दिसत नाही रे ना तुला, कळत दिसत नाही गेला, काय करा. काही नाही म्हणले आजी आता तू बाहेर ये, तुला काही हे जमत नाही, तू बाहेर ये चंद्रभागेत ये, फक्त काय कर चंद्रभागा बघ. काय होईल दुःखी मारायची नाही, अजिबात चंद्रभागेच्या तिकडे पाण्याला जायचं नाही, मग नुसती चंद्रभागा बघायची. महाराज म्हणतात बाबा चंद्रभागा बघितली फक्त, अवघीच पापे अवघीच तीर्थे, ऐकली घरती एक वेळा घडली, एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. नुसतं चंद्रभागा पहा तुम्ही, अवघे तीर्थ जेवढे
जगात तीर्थ आहेत तेवढे घडतील. नाथ महाराज तो त्याच्या पुढे जाऊन सांगतात. वेळ काय संपत आला तर मला सांगितलं असतं. नाथ महाराज म्हणतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखिली या. नुसतं एक एक तीर्थ कोटी वेळा घडव. आजी म्हणली हे पा चंद्रभागा पाहणं होत नाही, त्या पन्हाळा स्नान करणं होत नाही, मंदिराची पुरी परिक्रमा होत नाही, अर्धी परिक्रमा होत नाही. सोपं काय असेल तर सांगा. म्हणले पा पंचकृषी फक्त पंढरीच्या, नुसतं पंढरी पहा. पंढरी पाहिली तर काय होईल. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. आजी म्हणली काहीच जमत नाही यातलं, याच्यापेक्षा काही सोपं आहे का. सोपं सांगितलं आजीला की हे पा तुझ्या गावातून गाडी जाते का. गाडी जाते पंढरीला. कुठून जाते गाडी तुम्हाला. जाफराबाद. अर्ध तिकीट नसताना अर्ध तिकीट करून जात आहे की नाही. लय अवघड आहे. पण आमच्या गावातलं म्हातारा एवढं जायचे इकडचं सांगत नाही, इकडचं कधी सांगता असं. आमच्या गावातलं म्हातारं बसमध्ये चढलं, ते फुकट झालं आणि ते बसमध्ये चढलं आणि कंडक्टरनं त्याला विचारलं हो बाबा कुठं जाता. मला विचारतो का कुठं जाता, तुझी गाडी कुठे जाते सांग. अरे गाडी जाईल तिकडे जातो. अशा पद्धतीनं गाडीत बसा. तुमच्या जाफराबाद मधून पंढरपूरची गाडी धरा, लोणावळा खंडाळ्याची गाडी धरू नका. गाडीत बसा आणि गाडीत बसल्यानंतर शेवटच्या सीटवर बसा. तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. तुकाराम महाराजचं प्रमाण आहे याला. तुम्ही घरी गेल्यानंतर गाथा उघडा, नामदेव महाराजांचा गाथा उघडा, तुकारामांचा गाथा उघडा, त्यात पंढरी प्रकरण फार सुंदर प्रकरण आहे. पण आपण काय करावं. आपण येणे हरती माझ्या नवऱ्याची बायको पाहून डोळ्यात खलास करून टाकल्या. काही सुचत नाही आपल्याला. टीव्हीच्या पुढे बसल्याशिवाय मोबाईलवर बोलल्याशिवाय सुधरत नाही. एक जण पंढरीला गेला आणि पंढरीला गेल्यानंतर अर्धा घंटा फोनवर बोलला घरी आणि अर्धा घंट्यानं कळलं की बायको नसून सासू सोबत बोलत आहोत. नुसतं त्या गाडीत बसा, शेवटच्या सीटवर बसा, दोन्हीकडचं तिकीट काढून घ्या आणि नुसतं पंढरी आले की उतरू नका. गेट उघडलं की नुसता पंढरी तसा पाय ठेवा आणि पाय ठेवा तसाच उचलून शेवटच्या सीटवर बसा. काय फळ प्राप्त होईल. महाराज म्हणतात वाराणसी चालीचे एक मासा, गोदावरी तप एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. नुसता पंढरीत पाऊल ठेवा तुला मोक्ष प्राप्त होईल. हे पहा ते हाफ तिकीट करून जाणं होत नाही, आमचं फुल तिकीट करून जाणं होत नाही. गाडीत गर्दी असती, जाफराबादला जा, गाडी पकडा, ते कुठाने आमच्याकडून होत नाही. सोपं काय असेल तर सांगा. तुमचा वेळ झालेला तुमचं त्याचं तुकाराम महाराज म्हणतात आणखी सोपं सांगतो तुला. काय सोपं सांगतो. नुसता पंचकृषीत जाईल मुक्काम कर. पाप पंचकृषी मध्ये येऊ न शकेची कधी, तेथे कैची विधी निषेधाची वस्ती. त्या पंचकृषीत पाप लागणार नाही तुला. आजी म्हणली हे पहा ते पंचकृषीत जमत नाही, चंद्रभागा पाहायला जमत नाही, काहीच जमत नाही ना. तू सांगूच नको ना पुढचं सांगूच नको, बोलूच नको तू आता. तू फक्त सोपं काय असेल तर सांग. तुमच्या गावून दिंडी जाते का. दिंडी जाते का. दिंडी जाते ना. मग तुम्ही काय करा 2-4 पावलं चाला त्या दिंडी सोबत, 2-3 मुक्काम चला ज्ञानवाऱ्या सोबत, तुकवाऱ्या सोबत चला. पंढरीच्या वारीला 2-4 मुक्काम चला. काय फळ प्राप्त होईल. महाराज म्हणतात धरता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे. महाराज हे पहा एवढं वाढून ठेवलं. म्हैस आहे, पप्या आहे, पप्याची माय आहे, बकरी आहे, गाय आहे, शेती आहे, बाडी आहे, सर्व गोष्टी असल्यामुळे आम्हाला ते घर सोडणं जमत नाही हो. सोपं काय असेल तर सांगा. महाराज म्हणले मग तुमच्या गावून दिंडी जाते पंढरपूरची आणि त्या पंढरपूरच्या दिंडीला नुसतं वाट लावा. महाराज म्हणतात बाबा काय फळ प्राप्त होईल. मोक्ष प्राप्त होईल तुम्हाला. नुसतं पंढरी पंढरी म्हणत म्हणत त्या दिंडीला वाट लावा. महाराज हे पहा दिंडीची वाट लावायला सांगा मला. दिंडीला वाट लावा. अख्खी दिंडीची वाट लावून टाकतो. त्याच्यामध्ये आपला हातखंड आहे. हे आता मी असं किती काय सांगेल तुम्हाला. रात्र संपणार नाही. खूप सारे प्रमाण आहेत. 100-200 प्रमाण असतील असे. आणि असं लांबवायला मला काय लागत नाही तसं.
थोडक्यात एका शब्दात सांगतो. महाराज म्हणले हे पहा तुला आता काही साधना संपली, एक काम कर गळ्या, नुसता पंढरी पंढरी म्हण. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोरी, नको जाऊ पंढरीला, पंढरी पंढरी म्हण. महाराज पंढरी पंढरी म्हणता येत नाही, काहीच म्हणता येत नाही, काय करावं, काहीच नाही, खोटं बोल. जाईन पंढरीस, हो जाईन. पण कोणी म्हटलं गो राम हो पंढरीला जायचं का, निघलो की हे काय बॅग हातीच आहे, अशा पद्धतीनं बोल. जाईन पंढरीस म्हणे जाईन तयास, ऐशी असं संसार ऐसे म्हणे तो. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी संतांचे प्रमाण सांगतात. पण काहीच जमत नाही. मग शेवटी तुकाराम महाराज एक साधना सांगतात त्याला, काय कर, एकच काम कर गळ्या, आता थंडीचे दिवस आहेत, 2 गाद्या घे. याला प्रमाणात याला 2 गाद्या घे. गाद्या घेऊन त्याच्यावरती 2 पांघरायला रजया घे. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, वाकडा काय म्हणतात, वाकडा रजया काय असेल ते गोधडी. तर 2-4 गोधड्या घेऊन घे, आणि 2-4 गोधड्या घेऊन झोपू नको, फक्त झोपू नको. 2-4 गोधड्या घे, फक्त एकच काम कर, पंढरीचं ध्यान कर. काय आल्याळ पल्याळ पताकांचे भार, काय पखवाज वाजतात, काय ते पताकांचे भार आहेत, विणे वाजत आहे, कीर्तन होत आहे, प्रवचन होत आहे. अशा अनेक अनेक साधू संतांचे दर्शन त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आम्हाला होत आहे. असं दर्शन घ्यायचं, फक्त चिंतन कर. असं चिंतन नको करू काय ते वारकरी तिथं सर्व, असं नको, चांगलं चिंतन कर. काय फळ प्राप्त होईल, फळ प्राप्त होईल. ऐशी पंढरी म्हणी जे ध्याती, त्यासी तिही लोकी गती, ते आणि का तीर्था जाती, तीर्थे वंदिती तयासी. आणि का तीर्था जाती, तुम पंढरीचा वारकरी जर काशीला गेला, काशी विश्वेश्वर दंडवत घालतो की बाबा पंढरीचा वारकरी आला, दंडवत घाला, पंढरीचा वारकरी आलेला आहे. गंगा माई दंडवत घालते महाराज, आपल्याला एवढा अधिकार होतो त्या वारकऱ्याचा. हा म्हणला हे पहा, गादी रजई हे वाकड घेतल्यानंतर मला पप्याची माय, बकरी, गुरं, शेर, पाईपलाईन आठवती, पण पंढरी आठवत नाही. विठ्ठला महाराजांनी आता एक शेवटची साधना सांगितली बरं का, शेवटचीच सांगितली. आता 5 मिनिटं जास्त झाले, माफ करा. आता शेवटची साधना सांगितली. तुमच्या गावात टावर आहे का, टावर आहे का, टावर द्या उडी टाकून. एवढी सोपी साधना कोणता संप्रदाय सांगितलं, ज्ञानोबारायांनी संत सोपं सांगतात. आपल्या करताही ज्ञानोबारायांनी केलेला अट्टहास आहे. हो, विनोदाचा भाग सोडून द्या, पण आपल्या करता हा केलेला अट्टहास आहे पहा. तुम्हाला ते लोक भेटत नाहीत सांगणारे, तसे प्रमाणशीर बोलणारे लोक भेटत नाही. तुम्ही येड्या गबाळ्याचा तारखा घेता. विठ्ठल विठ्ठल असा पंढरीश पांडुरंग परमात्मा कृपाळू आहे महाराज, की तुम्ही नुसता एक पाऊल चालले, नुसता पंढरी म्हटली तरी तुमच्याकडे तो तेवढ्याच अर्थतेने, तो तेवढ्या अर्थतेने आमच्या ज्ञानोबाराया डोळ्यांकडे जातो. आणि मग असा पंढरीश पांडुरंग परमात्मा आपण मनी द्यावा का, त्याचं लक्षण असं आहे पहा. त्याचं 3ऱ्या चरणात लक्षण सांगतात महाराज. म्हणतात बाबा, पाहिली या वेध लावी पैसेची विजवणी. हे स्वरूप लक्षण आहे पांडुरंगाचं. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारातही ते पाहायला मिळतं, रामचंद्रांच्या अवतारातही ते पाहायला मिळतं, पंढरीश पांडुरंग परमात्माच्या अवतारातही ते पाहायला मिळतं. म्हणून सर्व अवतारात सम असल्यामुळे त्याला स्वरूप लक्षण म्हणा. असं स्वरूप लक्षण को तुम्ही आतापर्यंत सांगितलं पहा. पण आता आम्हाला एक सांगा, हा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आमच्याकरता धावून येईल का? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या श्लोकामध्ये भक्ती गाजा
तुका म्हणे भक्ती गाजा धावे लाजा धावे लवलाही धावे अशा पद्धतीने त्याचा अर्थ करून घ्या. आपल्या लाजे करता धावतो आहे की नाही. आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा हळूहळू फेळी रोन होऊन या रूपे देन. आणखी प्रमाण सांगता येते आहे की तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी लाजा धावे लाजा धावे आणि लवलाही धावे तातडीनं धावतो असा पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये त्याला साठवावं. उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल व्युत्पत्ती उपपत्ती अशा 6 अंगाने चिंतन करावं. म्हणून उपक्रम उपसंहारादी साधायचा असेल तर सुरुवातीला मी बोलतो की बाबा प्रत्येक जण भजन करतो पण त्या भजनाचा विषय वेगळा असतो पहा आणि म्हणून फळ मिळत नाही निश्चित फळापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये आपण सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जागा द्यावी. इतर विषयाला जागा देऊ नये. मी सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतो म्हणून तुम्हाला सांगतो आपण सुद्धा करावं. सर्वांनीच करावं. टाळकरी गायक वादक सर्वांनी करावं. कीर्तनकारांनी तर करावंच करावं का तर त्याला लोकांना सांगायचं असते म्हणून त्याने अगोदर करावं आहे की नाही. अनुभवे आले अंगा तेजा गाते महाराज म्हणतात आहे की नाही. बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल म्हटलेला आहे. अशा पद्धतीचं प्रमाण आहे. बोले तैसा चाले त्याची वंदन बोले हे चुकीचं प्रमाण आहे बरं का. हे कुठे म्हणतात लोक शपथ पिपक कुठे काही डोक्यातलं काढतात आणि कुठेही देतात घालून अशा पद्धतीनं पण ते तुका म्हणे अमोल तो अमोल अशा पद्धतीनं. म्हणून आपण सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करावं. एवढा खर्च जर आपल्या गावात होत असेल भरपूर लोक येतात पहा ऐकायला. तुमच्या गावात भरपूर लोक आहेत ते श्रवण करणारी आणि जाणकार लोक आहेत.
वक्ते सुद्धा चांगले चांगले लोक आहेत, अंतर्मुख लोक आहेत. सर्व आमच्या माता माऊल्या किती जिव्हाळ्यानं ऐकतात. कोणी झोपत नाही, कोणी डोळे लावत नाही. एखाद्या वेळेस लागला असेल तो भाग वेगळा आहे. विनोदाचा भाग सोडून द्या, आम्हाला तो थोडंफार बोलावं लागते. लोकांचं थोडस कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढवण्यासाठी थोडा विनोद मध्ये करावा लागतो. परंतु खरा अर्थ म्हणजे आपल्याला अभंगाचा अर्थ कळला पाहिजे. वक्त्यांनी आपला अभंग पूर्णतः त्यांनी व्यवस्थित सोडवला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला काय प्राप्त झालं याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि आपली अशी गुणीजन मंडळी आहे, हरिभक्तीपरायण आमचे बुवा आहेत, अमोल महाराज आहेत, आमचे वारंगळे बुवा आहेत, आमचे त्या समाधान बुवांचे 2-3 वेळा फोन आले आम्हाला. आणखीन बरेच लोक आहेत साऊंड सर्व्हिस वाले ज्यांच्यामुळे आमचा आवाज जातो. ते आता शेवटच्या दिवशी आपल्या गावातलेच आहेत का? मग काय अडचण आहे त्यांना? मग काय अडचण नाही. नारळ काय 20 रुपये खर्च असू द्या. हे सर्व मंडळी सुंदर साऊंड सिस्टीम वगैरे चांगले बटणं फिरवता बरं तुम्ही. म्हणजे हो तुम्ही वेगळा अर्थ करू नका. बटणं फिरवणे म्हणजे साऊंड सिस्टीम सुंदर लावता. गायक वादक सर्व चांगले आहेत. तेवढं मला काय फार मी काय कीर्तनकार नाही. तुमच्या दर्शनाचा योग आला आणि महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आमोण्याला मागच्या 2-5 दिवसापूर्वीच कार्यक्रम झाला आणि त्याच्यामुळे सर्वांचा योग आला. झालेली चिंतन सेवा हरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सर्व संतांच्या चरणी ही सेवा समर्पण करू. एकदा ज्ञानेश्वर महाराजांचं भजन होईल आणि सेवा पूर्ण होईल. ज्ञानेश्वर आमच्या त्या महाराजांची इच्छा फार आहे की सर्वांनी तुकाराम महाराजांचं भजन करावं. तुकाराम Hare